मानाचा 5वा गणपती त्या गुरुजी तालीमच्या इथे यांचा आगमन झालेला आहे। जय शिवाजी, जय भवानी या जय घोषात आपण पाहतोय मानाचा 5वा गणपती। केसरीवाड्याचा गणपती हा मानाचा 5वा गणपती, टिळकांचा गणपती म्हणून नाव लौकिक आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा, मुलगी वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा असे फलक आहेत। सामाजिक संदेश देणारे हे फलक। या मिरवणूक पाहण्यासाठी लाखो पुणेकर एकत्र येत असतात। त्यानिमित्तानं कुठेतरी सामाजिक संदेश पोहोचवता यावा या उद्देशाने या मंडळाने हे फलक मानाचा 5वा गणपती हा केसरीवाड्याचा गणपती आहे। 5वा गणपती हा अलका चौकात इथं आलेला आहे। बघतोय आपण जी प्रसन्नता आणि जो अलोट असा जनसमुदाय जमला आहे, जे कार्यकर्ते आहेत, चोख व्यवस्था आहे पोलिसांची किंवा कार्यकर्त्यांची ही चोख व्यवस्था केलेली आहे। तितकंच शिस्तप्रिय हे सगळं चाललेलं आहे। हा 5वा गणपती आहे मानाचा आणि आपण बघतोय कार्यकर्ते इथं हा जो उत्साह आहे तो उत्साह टिकून आहे। या उत्साहासोबतच जे आपले अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, हा मानाचा 5वा गणपती आहे, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, ही परंपरा पुणे शहराने कायमच ठेवलेली आहे आणि जो लोकमान्यांचा सुद्धा या मागचा दृष्टिकोन होता की सगळ्यांनी एकत्र होऊन म्हणून एक हे व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं होतं आणि सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी चालू केला आणि तीच परंपरा पुणे शहर नाही, महाराष्ट्र देशात ही खूप चांगल्या पद्धतीने सर्वच मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी पाहत आहेत आणि खूप चांगल्या शिस्तीने सर्वच म्हणजे मंडळांचं आपण आता बघितलं तर खूप चांगल्या प्रमाणात पथकं सर्व लोक एक शिस्तबद्ध पद्धतीने हा पूर्ण 10 दिवस हा सण खूप एक चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि खरोखर सगळ्यांचंच अभिनंदन आणि खूप चांगल्या पद्धतीने हा उत्सव। पोलीस कर्मचाऱ्यांनी तर अतिशय चोख व्यवस्था केली, पण आपण मंडळाकडून कार्यकर्ते म्हणून काय व्यवस्था आहे सुरक्षेच्या? नाही, आपण सुरक्षतेसाठी CCTVचा सेटअप जो त्यांनी एक आवाहन केलं होतं ते आम्ही गेले अनेक वर्ष लावलेलं आहे म्हणजे केसरी गणेश उत्सवात आणि प्रत्येक मंडळानेच आता यावेळेला बऱ्याच मीटिंगमध्ये जाणवलं की ते इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि ते तर त्यांच्या सुरक्षतेने बंदोबस्त ते त्यांचा चांगल्या पद्धतीने करतातच, त्याविषयी काही दुमतच नाही। पण यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मंडळांनी सुद्धा सर्व त्यांना खूप सहकार्य केलं। CCTV सेटअपमध्ये असेल किंवा त्यांनी ज्या काही डिरेक्शन्स दिल्या काढून सुरक्षतेच्या दृष्टीने
त्या सर्व मंडळांनी फॉलो केलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य दोघांचंही एकमेकांना झालं आणि म्हणूनच उत्सव खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. बाप्पाचा निवास आज संपतोय, 9-10 दिवसाचा जो प्रवास आहे तो बाप्पाचा आज संपतोय आणि बाप्पा आज निघालेत, आपण विसर्जन करतो. या क्षणी काय वाटतं तुम्हाला, बाप्पा आज निघाले? नाही, आता एवढीच त्यांची आपण चरणी प्रार्थना करू की जे ही संकट काही आपल्या शहरावर, राज्यावर किंवा देशावर आहेत त्याच्यावर ते जसं बाप्पा जसं सुख करताय तसंच विघ्नहर्त आहे, ते सर्व विघ्न त्यांनी दूर करावी आणि हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतोय. ओके, धन्यवाद. आपण ऐकलं की बाप्पांच्या चरणी आणि प्रार्थना केली की महाराष्ट्रावर, देशावर जी बी संकट आहेत, जी बी दुःख आहेत, ती दुःख निवारण्याचं काम हा बाप्पा करत असतो. त्यानुसार याने ही मागणी केलेली आहे, अरदास केली बाप्पांच्या चरणी. होते केसरी गणपती, मानाचा 5वा गणपती जे होते अध्यक्ष. बाप्पाचा जो निवास संपला, 8-9-10 दिवसात जो निवास होता बाप्पाचा, तो निवास संपला आणि आज आम्ही बाप्पाला विसर्जन करण्यासाठी निघालो आहोत. मनात ते बाप्पाला निरोप देत असलो तरी पण मनात ते दुःख आहे. आज बाप्पा निघालेत आणि त्या भावनेत आम्ही बाप्पाला निरोप देतोय. पुढच्या वर्षी लवकर या, ही प्रेमळ अरदास त्यांच्या चरणी ठेवतोय. अशाच प्रकारे हे मंगलमय वातावरण झालेलं आहे. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मंडळाचा हा गणपती हलगी आणि घुमक्याच्या नादावर हा जल्लोष. कसबा पेठेमधीलच त्वष्टा कासार समाज संस्थेचा हा गणपती आहे. कसबा पेठमधील हा त्वष्टा कासार समाज संस्थेचा हा गणपती. हलगी आणि घुमक्याच्या तालावरचा जो नाद आहे तो आज समोर आपण बघतो इथं. भाविकांची गर्दी आपण बघतोय, जिथं जागा मिळेल तिथं बसून गणरायाचं दर्शन घेत आहेत, बाप्पाला निरोप देत आहेत. पाऊस या क्षणी चालू झालेला आहे. आपली हजेरी लावतोय वरुण राजा, आपली हजेरी लावतोय. बाप्पाला निरोप देतोय. या मिरवणुकीत नयन सुख घेण्यासाठी आलेले भाविक पावसामुळे थोडेसे विचलित होताना दिसत आहेत, पण पथकातील कलाकार असतील किंवा
मंडळाचे कार्यकर्ते असतील यांच्यावर मात्र येतानाच छत्री घेऊन आले आहेत. मात्र आपण बघतोय या पावसाचा कसलाही परिणाम या कलाकारांच्या वर होताना दिसत नाही. तोच तसाच जोश आहे, कसलीही विचलितता दिसत नाही.